एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू द न्यू ब्लॉग. 11:30 वाजल्यात, कामं करायची आहेत आणि आता पहिला मी माझं नारळ पाणी पिऊन घेते, जे मी काढून ठेवलं इकडे. ऑनलाईन मागवलं ना तर मग असं हे काढावं लागतं. माझं नख पुन्हा अर्धा इथपर्यंत कट झालाय. तुम्ही केस ना वरती बांधलेत आणि तेल सुद्धा लावायचंय. आणि कॅटूसाठी इकडे बटाटे बॉईल करायसाठी ठेवलेत, कारण तिथं अजून काही खायला मागतच नाही. ते ती आवडीने खाते म्हणून पिऊन घेते आणि पहिला तिला पराठे करते. आणि मला कमेंटसुद्धा आलेला शेअर आलू पराठा रेसिपी, तर ती आता मी शेअर करते. तर नक्की बघा आणि ट्राय करा, कारण खूप टेस्टी लागतात. तर मी नारळ पाणी पिऊन घेते. चलो. आणि डॅड तर अजून झोपलाय. हाय हाय कर मम्मा. हाय. नारळ पाणी पियाचं सोनू. हे गोड आहे, कधी कधी ना फिकं लागते. ही चांगल्या गोष्ट नाही खाणार पिणार. सेम तिच्या डॅडू सारखे सेम. हां पियाच्या मम्मा. ठीक आहे. इथे मी बटाटे बॉईल करून घेतले, आता हे साफ करून घेते. बटाटे मॅश नाही करायचे, ग्रेट करून घ्यायचे. आणि लाटताना मलताना ना पाणी अजिबात टाकायचं नाही, असंच मलायचं आहे. पाणी टाकलं की बरोबर नाही होणार, ते पूर्ण चिकट होऊन जाणार. तर आता मी जास्त नाही बनवत आहे, फक्त कॅटूसाठीच करते, मी माझ्यासाठी नाही करत आहे. आणि ह्याच्यामध्ये धनिया पावडर आणि कोथिंबीर, बस एवढंच, आणि मीठ. असेच एकदम सिम्पल टेस्टी लागतात. जर तुम्हाला चीज पण ॲड करायचं तर तुम्ही चीज पण ॲड करू शकता. तर मी आता हे बटाटे ना ग्रेट करून घेते. तोपर्यंत कुठे गेला बाबा ग्रेटर, ते सगळे चम्मच काढावे लागते. आता ह्याच्याने असं ग्रेट करून घेते. ग्रेट करून का घेते, कारण ते गट्टे नाही राहत, एकदम अशी जाडजाड बिलकुल राहणार नाही. ह्याच्याने एकदम मस्त खायला एकदम टेस्टी लागतं. आणि आता हे करून घेते आहे असं. बटाटे चांगले बॉईल झालेत आणि एकदम गरम गरम पण आहेत. आणि खूप कॅटू आवडीने खाते आणि मला सुद्धा आवडतं. आणि जेव्हा मी खाते तेव्हा, आणि मी माझ्यासाठी बनवते तेव्हा मी मिरची टाकते एकदम मस्त बारीक चॉप करून. कॅटूमध्ये नाही टाकत, कॅटूमध्ये कोथिंबीर आणि धणे पावडर. मसालेदार पण करू शकता, पण हेच असे टेस्टी लागतात. तर त्याच्यामध्ये अजून काही मसाला ॲड करायची गरज नाही. आणि धणे पावडर तर मी घरीच करते ना, घरीच भाजते, त्याची टेस्टच वेगळी येते. हे चांगलं ग्रेट करून घेतलं आहे. आणि ॲलिसने 2 जोडी कोथिंबीर घेऊन आला होता, तो पूर्ण मी काल साफ करत बसली होती. डब्बाभर पूर्ण कोथिंबीर जमा झाली. ही थोडीशी आता घेते याच्यासाठी. आणि खाली पण मी टिश्यू पेपर टाकला आणि असं वरती पण टाकलंय. बघू आता किती दिवस चालतं. तर इथे बटाटा घेतलाय, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते. आणि इथे मीठ ॲड करते. मीठ संपलंय पूर्ण. बस एवढं बस झालं.
तुमच्या अंदाजे तुम्ही मीठ टाका आणि धने पावडर. तुम्हाला याच्यात अजवाईन जिरा पावडर पण टाकू शकता. आणि आता याच्यात पाणी वगैरे ॲड करायची काहीच गरज नाही आहे, असंच मलायचं आहे. ग्रेट करून घेतलं तर चांगलं एकदम मस्त मॅश झालं आहे. तर ते थोडं राहिलं आहे, ते मी असं हे करते. नाही तर असे गट्टे, जर तुम्ही असं मॅश करणार तर हे असे गट्टे राहतात. मला ॲक्च्युली ते स्टफिंग करून नाही जमत, तर माझ्या मम्मीने मला सांगितलेले की तू असे पराठे कर. मग मला वाटलं नाही की इतके टेस्टी होणार करून. आणि आता मी असेच पराठे करते. पाणी न घालता लगेच झालं आपण. थोडं तेल टाकते याच्यामध्ये आणि माझा फोन पडला ही बॉटल घेता घेता. आता हे मलून झालंय चांगलं एकदम, न पाणी टाकता मस्त झालंय. पाणी अजिबात टाकायचं नाही. आता हे लाटून घेते. इथे मस्त 3 पराठे झाले आहेत. घी घेतली आहे आणि आता इकडे तवा पण चांगला गरम केला आहे. तवा एकदम चांगला गरम करूनच टाकायचे आहेत. आता मी एका हाताने कसं पकडणार, तर आता हे टाकतं याच्यावर. तर असे लगेच म्हणतात, तर तुम्ही पण एकदा नक्की बनवून खा. आणि कॅटूला फोन लावून परत क्लिअर करावं लागेल मला कॅमेरा. हां, कॅटूला लावून दिला आहे फोन, त्याच्यामध्ये ते बिझी आहे म्हणून मी बोलली पटकन करून घेते आणि लगेच झालेत पण ते असे होतात. घी बटर वगैरे काही लावू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही चीजसुद्धा ॲड करू शकता. मस्त असे होतात एकदम. आणि जेव्हा मला खायचे असतं तेव्हा मस्त बारीक चॉप करून मिरची टाकते. आणि कॅटूला मी असंच येणार ना तर मला बोलेल ती मला टोमॅटो सॉस पाहिजे आहे. टोमॅटो सॉस वगैरे तिला आवडतात. तर आता हे पटकन मी करून घेते. आणि तिच्या मूडवर आहे, म्हणजे स्वतःहून खाते नाही तर तिला भरवावं लागतं असं. आणि जर तिला मी दिलं ना असं खायला तर बापरे अशी नखरे करेल ना की तू जा.
झालं. हा इकडे मी घेतलंय बघू. बघू शकता इथे रेडी आहे आणि टोमॅटो सॉस बरोबर देते तुला खायला. गरम गरम आहे कॅटू. आता का मग चल बाहेर चल. हे बिस्किट मला सकाळी असेच खोलायला सांगितलं ना आणि आता असे वेस्ट आता कशात ठेवू. आणि आता मी माझ्यासाठी तिचा झालाय पराठा खाऊन. मला माहितीच होतं ती खाईल म्हणून मी तेच करते. कारण काही खाल्लं नाही ना तर तेच माझ्याकडे एक ऑप्शन असतो आलू पराठा. आणि तुम्ही पण बघितलं असेल कसं पटकन होतं. तर आता मी माझ्यासाठी काय करू तेच विचार करते. एक अंड्याचं टोस्ट करून घेते बस तेवढंच. आता खाऊन करते पटकन आणि खाऊन घेते आणि बाकीची कामं करून घेते. केसांना तेल लावायचं आहे. आता मी माझ्यासाठी नाश्ता करून घेते. ते झालंय माझा नाश्ता रेडी. आता मी खाऊन घेते. काय आणलं आता आपण ओपन करूया कॅटू. तर मी एकदा स्टँड पण काढून ठेवलाय. त्याच्यावर आपला हॅपी प्लॅनचा स्प्रे मारलाय. बघू तो क्लीन होतो काय. आणि बरोबर टायमावर मी स्टँड ऑर्डर केला होता तो पण आलाय. म्हणजे एका साईडला मी लावेन ना. तेच बघायचं एक आले का दोन आले. ॲक्च्युली त्याच्यामध्ये सेटअप 2 लिहिलं होतं. हे आपलं स्टिक करायसाठी पण येतं. पण जे प्लेन वॉल असतं ना त्याच्यावरच हे स्टिक होतं. लाईन वगैरे असेल तर नाही होत. तर मला हे ड्रिलच करावं लागेल. तर तेच विचार. हां चलो 2 आलेत मस्त 152मध्ये आणि खूप मस्त आहे. तर मी एका साईडला लावेन आणि ह्याच्यामध्ये जे सगळे बॉटल्स वगैरे इकडे ठेवले ते मी ठेवू शकते. आता तोच विचार करते आहे की मी हे कुठे लावू. तर असे हे 2 आले. मी लास्ट टाईम ऑर्डर केलं होतं ते सिंगलच आलं होतं आणि ते मी रिनाला दिलं. कारण तिच्याकडे पण छोटे मोठे बॉटल्स वगैरे होते ना तर तिला मी देऊन टाकलं. मी तू हे लाव करू. आणि खूप छान वाटत होतं ते सगळं. त्याचं सामान त्याच्यामध्ये सेट झालं. तर तेव्हा पण सेटअप खूप होतं पण ते सिंगल का आलं ते समजलं नाही. तर हे असे 2 आले 2 बॅग ना. ते खेळायचं नाही आहे. हिचं भलतंच चालू असतं. मग तुम्ही पाठी लागली आहे कबड खोलून दे कबड खोलून दे. काय असतं त्याच्यामध्ये काय माहिती. आता कॅटूचा टेंट काढलाय. तो व डॅडूला सतवतोय त्याला. आता आपण सतवायचं चल. हां कॅटूचा टेंट सुद्धा काढलाय. तो पण लावायचा मी विचार करते. जगह किधर है रखने का किधर फिर. हाँ कॅटू जगह किधर है रखने का किधर. हां आणि आता मी क्लिपर्स पण ऑर्डर करते बसल्या बसल्या बघते. कारण आणि मनी प्लांट वगैरे असेल ना मी या साईडला जो पाईप आहे एसीचा त्याच्यामध्ये मस्त मनी प्लांट असं रोल करू शकतो. आणि जे स्टँड आहे ना स्लीपर स्टँडची तर त्याच्यामध्ये मी क्लिपर्स ॲड करू शकते. छान वाटेल असं मी इमॅजिन करून मागवते. तर एक स्टँडवर स्प्रे मारलाय बघू. आता एकदम चिकट झालं आहे. एकटीने गेली की नाही काय माहिती. माझ्याकडून हाताला चिकट लागलं होतं. हे भलतंच चालू आहे. आणि डॅडू कॅटूचा अजून म्हणून मम्मीला बोलते तू थांब तू थांब तू थांब. माझी मम्मी असेल ना तर मस्तच एकदम आरामात सर्व टाईम टू टाईम होऊन जातं. कोणतरी असायला पाहिजे मोठं झालं म्हणून हमेशा मी बोलत असते ह्याच्यासाठी.
सर्व राहतात शिस्तीत राहतात सर्व ना कॅटू. कॅटूला आम्ही परत एकदा टेंट लावून देतोय, कुणाला आठवत असेल तर. तो काढला होता, आता परत लावून देतोय. देख मिर्ची का बेस पोस्ट अभी हो जाएगा ना, फिर पोस्ट तिचं काय भलतंच चालू आहे. साईडो लवकर, पप्पा बनवून देतो साईडो. इथे कॅटूचा टेंट रेडी झाला आहे मस्त, आणि ती अंघोळ वगैरे करून कुठे आहे बघा. असं फोन वगैरे दिलाय. काय मम्मा, बाबा गरम नको व्हायला तिला. हा बुबू मस्त एन्जॉय करा तू तुझा टेंट. ओके मम्मा. 3 महिने झाले वाटतं तेव्हा आम्ही लास्ट लावला होता, तो पण 1 वीकच. आणि आता बघते किती दिवस ठेवू शकतो हा. आणि बरं आहे सर्व व्यवस्थित ठेवलेलं, नाही तर काहीच भेटत नाही टायमावर. आणि आता मी इकडे मस्त धुरंधर मूवी लावली आहे नेटफ्लिक्सवरती, तेच आम्ही बघत बसलो आहे. मी बघत बसली आहे टाईमपास. कॅटू पण झाली आहे बिझी, आणि मी मस्त केसांना तेलसुद्धा लावलं आहे, नंतर हेअरवॉश करेन. आता किती वेळा बसते ते नाही माहिती. छान वाटतंय ना, मस्त एकदम. मिशोवरून ऑर्डर केला होता मी हा. इथे कलिंगड कॅटूला पण दिला आणि मी पण खाते. खिचडी ठेवली, पालक खिचडी करते. होतच आहे, बाहेर पिक्चर लागलाय तेच बघत बसलो. आता जाते मी, तर माझं काम माझ्या कामातच आहे, आणि पिक्चर तर राहिला बाजूला. आता बघते, बघायला भेटत जाते. भांडी पण पडली आहेत, पाणी आलं तर भांडी घासून घ्यायची आहेत. मस्त फ्रेश वगैरे झाली मी. इथे मी कॉफी घेऊन बसले. माझी तर काम झालंय. इथे कुठे ठेवते तू? त्याला बटन नाही लावले बब्बू. करू टोस्ट. बसले आता मी, सर्व काम वगैरे करून झालंय माझं. आणि आता फक्त जेवण करायचं आहे. अलेक्सा रात्री बोललेली सर्व जेवण फ्रीजमध्ये ठेवत, सर्व जेवण खराब झालं. आणि दुपारी मी खिचडी बनवली होती, तीच खाल्ली. आता मम्मी पण येईल तर विचार करते काय बनव. मम्मीला दाल राईस बनव. बघते मग काय करायचं. तर चिकन वगैरे ती नाही का कॅटू सारखेच मम्मीचे पण नखरे आहेत. हां. आणि इकडे आली आहे मॅडम मला सतराला. आणि जर बाहेर जायचं असेल तर लवकर चल, कारण खूप उशीर होतो. आणि मग माझं सर्व काम करायला पण खूप लेट होत जातो. काय तो एक्झॉस्ट फॅन काढला, इतकं त्याला घाण होतं, चिकट होतं. पुन्हा ब्रशने घासले, ब्रश पण घाण झाला आहे. मस्त होतं काम. आणि सकाळी कपडे सुकवले होते ते सगळे घेऊन आली. मस्त स्टँडवर कपडे सुकतात, मस्त. मला खूप आवडलं ते. हां, कारण कधी कधी रस्ते एकदम फुल असतात ना दुसऱ्यांच्या कपड्याने, तर मग जागा नाही भेटत. आणि मग येऊन सगळं त्याच्यामध्ये मग सर्व हँगर वगैरे असतात. तर आता ते माझं एकदम मस्त झालं आहे, टेन्शन फ्री एकदम. आता सर्व हँगर लागायचे पूर्ण घरामध्ये, आणि सुकत नाही कपडे. हे सकाळी सुकवले तर मस्त आरामात सुकतात दुपारपर्यंत. कालचा अवतार बघा. आणि काल मी व्हिडिओ ऑन केला, या मला नाही आठवण. ते कर्ल्स दाखवत होते, इतके छान वाटत होते ना. दोन्ही साईडला असे कर्ल्स झालेले एकदम राऊंड राऊंड राऊंड, खूप छान मस्त. आणि बोलू केस कापूया ना, थोडंसं हेअरकट केलं असतं तर बघू. टक्कू करायचं होतं तिला, पण नाही बोलतोय. आणि आलेच बोललेलं इथे पण तुला लाईट लावून देतो ह्या साईडला, तर मस्त ब्राईटनेस होईल. आता कसं डल वाटतोय ना, तर खूप खरंच छान वाटेल. आणि ते स्टँड वगैरे पण मला लावायचं होतं, ते पण विचारतं आता त्याला कधी पाठवला. एक्झॉस्ट फॅन पण लावायचं आहे. आणि आता जरा बाहेर जाऊन येतो, राऊंड मारून येतो. आमचं रोजचं असंच आहे रुटीन. संध्याकाळी जायचं, राऊंड मारून यायचं, असं आहे. आणि मग खाली गेल्यावर लक्षात नाही राहत अरे काय आणायचं आहे काय नाही. आणि काल मीठ वगैरे पण होतं, संपलं. मग मी आज जेव्हा नारळ पाणी वगैरे मागवलं तेव्हा पण मीठ मागवलं मग त्याच्यामध्ये. आणि टमाटर त्या दिवशी नव्हते, तर वरती आल्याच्यानंतर आठवण आलं. मग असं डोकं खराब झालं ना, तरी पण फ्रीजमध्ये भेटते.
3-4 टमाटर तेव्हा मग जेवण केलं. आता आपण भेटू खाली बघतो जातो आता काय. हा एक चीनी लगा दो भाई और एक सादा. एक चीनी एक सादा. कैटुबा डिनर हो जाएगा फिर ना. डोसा खाएंगे आज टिक्का पड़ा मैसूर डोसा. अरे समोसा भाजी वेगळीच येतो. आम्ही ते आता खूप दिवसांनी आलोय खायला. अरे अरे गरम आहे. आम्ही शेजवान डोसा पण बोललो आणि खूप टेस्टी आहे. तुला पण आवडलं मम्मा. शेजवान पण आलं आहे. खूप टेस्टी आहे ना. टेस्टी आहे ना. ॲलेक्सला तर भरपूर आवडतं इकडचं. आता ही शेजवान बरोबर ही भाजी आली आहे. गरम आहे बघा. झाला आमचा डोसा खाऊन. खूप टेस्टी होता आणि स्टमक फुल झालं आहे. पोट भरले. आता काय खाणार. आता घरी जायचं. काय झालं. काय लागलं. वाजले बापरे. काय आहे दाखव. नाही ते नाही लागत. तर चल चालू कर. कॅटूसाठी गाडी घेतली आणि आलोत आम्ही. 9 वाजले. असा टाइमपास होतो उशिरा गेल्यावर. लवकर गेलं की कसं लवकर येतो. तर आता इकडे मी ब्लॉग एंड करते. मम्मी पण येईल आता थोड्या टायमात. आणि काय नाही दाल राईस वगैरेच करते. आणि एवढं स्टमक फुल झाले डोसा खाऊन. मस्त डोसा एकदम टेस्टी होता. खूप दिवसानंतर आम्ही तिकडे गेलो. नाही तर आम्ही नेहमी जायचो संध्याकाळचं असं खायला. तर काय नाही पोटं भरलं आहे. मग इकडे आता ब्लॉग एंड करते. आणि व्हिडिओ आवडला तर इकडे ब्लॉग एंड करते. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. सबस्क्राईबर्स वाढवा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पण शेअर करा माझे व्हिडिओज. आणि सबस्क्राईब करायला सांगा. तर आपण भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.